नमस्कार मंडळी, जर तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केलं असेल, रोज मेहनत करत असाल पण व्ह्यूज येत नसतील, सबस्क्रायबर्स वाढत नसतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी सांगणार आहे न्यू क्रिएटर्स करत असलेल्या मिस्टेक. आणि हो, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण मिडलमध्ये मी असा सिक्रेट सांगणार आहे जो मला सुरुवातीला कोणीच सांगितला नव्हता. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी प्रमिला. स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. परवाच्या दिवशी मी पावभाजीचा ब्लॉग अपलोड केला होता, पण पावभाजी बनवण्यापाठीमागे मी किती जास्त मेहनत घेतली हे तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून दिसेल. आणि त्याबरोबरच मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या की मी सुरुवातीला व्हिडिओ अपलोड करत होते तेव्हा मला माहीत नव्हत्या. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. सुरुवातीला ना प्रत्येक क्रिएटर खूप एक्सायटेड असतो, हा व्हिडिओ व्हायरल होणारच. मग 1 तासानंतर यूट्यूब उघडतो, व्ह्यूज 1 किंवा 2, कधी ते पण नाही. आणि त्यापैकी पण ना 4 मित्र किंवा मैत्रिणी आपलेच असतात. आणि मग आपण लगेच टेन्शन घेतो, माझ्याकडून होत नाही, माझा कंटेंट बोरिंग आहे. पण खरं सांगू का, सगळ्या मोठ्या क्रिएटर्सची सुरुवात अशीच झाली होती. कोणीच पहिल्या दिवसापासून फेमस नव्हतं. पहिली आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. न्यू क्रिएटरची बिगेस्ट मिस्टेक काय असते माहिती आहे? 2 व्हिडिओ अपलोड करायचे, मग 15 दिवस गायब. असं केलं तर ऑडियन्स कन्फ्यूज होते आणि यूट्यूब अल्गोरिदम म्हणतं हा क्रिएटर ऑनलाईन आहे की ऑफलाईन. मी ना रोज व्हिडिओ अपलोड करू शकत नसेल तरी चालेल, पण फिक्स तुमचं शेड्यूल ठेवा. म्हणजेच की मंडेला ब्लॉग, वेन्सडेला शॉर्ट्स आणि फ्रायडेला कुकिंग व्हिडिओज, जेणेकरून ऑडियन्सला माहीत राहील. कंटेंट ना परफेक्ट नसेल तरी चालतो. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट, सुरुवातीला तुमचा व्हिडिओ परफेक्ट नसणारच. लाईटिंग कमी असेल, ऑडिओ कधी लो असेल, एडिटिंग सिम्पल असेल, पण त्यासाठी थांबू नका, कारण प्रॅक्टिसमुळे इम्प्रूव्हमेंट येते. पहिला व्हिडिओ ऑकवर्ड वाटतो, दुसरा व्हिडिओमध्ये कॉन्फिडन्स येतो आणि 50 व्हिडिओज नंतर तुम्ही कॅमेऱ्यासमोर फुल कम्फर्टेबल होता. म्हणून ना परफेक्ट झाल्यावर सुरू करेन हे बोलणं ना बंद करा. आता ना थोडं थंबनेलबद्दल बोलूया. थंबनेल म्हणजे ना व्हिडिओच्या दुःखांची पाटी. थंबनेल बोरिंग असेल तर लोक ना क्लिक करत नाहीत. काही क्रिएटर्स ना थंबनेलमध्ये एवढा टेक्स्ट टाकतात की वाटतं आधार कार्ड आहे की काय. सिम्पल ठेवा, बिग टेक्स्ट ठेवा, ब्राईट कलर्स, फनी एक्सप्रेशन्स, क्लिअर फोटो आणि क्लिक बाईट करू नका. थंबनेलमध्ये ना ओ माय गॉड लिहिलं आणि व्हिडिओमध्ये फक्त चहा बनवलं असं नको. पहिले 5 सेकंड ना खूप जास्त इम्पॉर्टंट असते. आजकाल ऑडियन्सची अटेन्शन खूप कमी झाली आहे. पहिले 5 सेकंड बोरिंग गेले की लोक लगेच स्क्रोल करून टाकतात. म्हणूनच ना कधी पण असं नाही बोलायचं की हाय फ्रेंड, मी आज ब्लॉग सुरू करत आहे वगैरे. तर असं बोलायचं, आज माझ्यासोबत असा प्रकार झाला की मी शॉकच झाले. किंवा हा यूट्यूब टिप मला जर आधी माहीत असता तर आज ना 100K झाले असते. हे ऐकल्यावर ऑडियन्स पुढे बघ. डोंट कॉपी एव्हरीवन. एक मोठी मिस्टेक म्हणजे दुसऱ्यांना कॉपी करणं. कोणी डेली ब्लॉग करतं म्हणून तुम्हीसुद्धा तेच केले पाहिजे असं नाही. किंवा कोणी प्रँक करतं म्हणून तुम्ही पण प्रँक केलं पाहिजे असं नाही. पण ऑडियन्सला ना ओरिजिनॅलिटी आवडते. तुमच्या बोलण्याची स्टाईल, तुमचा ह्युमर, तुमचं पर्सनॅलिटी हेच तुमची आयडेंटिटी आहे. म्हणून ना दुसऱ्यांसारखं बनण्याचा प्रयत्न करू नका. हेटर्स अँड लो व्ह्यूज. आता इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे सुरुवातीला ना व्ह्यूज कमी येतात, त्यामुळे मोटिवेशन कमी होतं. कधी लोक कमेंट्स करतात काही क्वालिटी नाही. पण लक्षात ठेवा, ज्यांनी ना आज हेट कमेंट केले तेच लोक उद्या तुमच्या व्हिडिओला शेअर पण करतात. म्हणून ना निगेटिव्ह कमेंट्सना मनाला लावून घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्रेट टिप्स मी आता सांगते. आता तो सिक्रेट टिप म्हणजे ऑडियन्सला परफेक्ट व्हिडिओपेक्षा रिअल क्रिएटर जास्त कनेक्ट होतो. तुम्ही फनी असाल तर फनी राहा, इमोशनल असाल तर तसं बोला, ओव्हर ॲक्टिंग करू नका. लोक ना स्क्रिप्टेड ॲक्टिंगपेक्षा रिअल इमोशन्स जास्त प्रेम करतात. तर मंडळी, तुम्ही पण ना न्यू यूट्यूब क्रिएटर असाल तर हार मानू नका. आज व्ह्यूज कमी आहेत, पण उद्या ना तुमचाच व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये असू शकतो. फक्त ना मेहनत करा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला जर ना माझा हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला तर लाईक करा आणि तुमच्या क्रिएटर मित्रांना शेअर करा. आणि चॅनलला ना सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुमचं चॅनल कोणत्या टॉपिकवर आहे.
आणि जर तुम्हालाही ना अजून काही टिप्स हव्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण कसं असतं, न्यू क्रिएटर जेव्हा असतात ना त्यांच्याकडूनच आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असतं. तुम्हाला जर वाटत असेल की हिचेही सबस्क्रायबर नसून ही कसं काही मोटिवेशनलचा व्हिडिओ बनवत आहे, तर आपल्यामध्ये ना कन्सिस्टन्सी हवी आणि ती कन्सिस्टन्सी माझ्यामध्ये आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवला. कारण खरंच मला ही गोष्ट पटते कन्सिस्टन्सीची. कारण आपण जर नियमितपणे जर व्हिडिओ अपलोड करत असेल आणि एखाद्या व्यक्तीपर्यंत त्याच्या फीडमध्ये सारखा जर आपला व्हिडिओ जात असेल, तर नाईलाजाने का असेना तो व्यक्ती म्हणतो की बघूच ह्यांच्या व्हिडिओमध्ये काय आहे, किंवा आपलं प्रोफाईल वगैरे चेक करतो आणि मग हळूहळू त्यांना आपले व्हिडिओज आवडायला लागतात. त्यामुळेच ना हा अल्गोरिदम खूप छान आहे की कन्सिस्टन्सी यूट्यूब पहिला बघत असतं. जर तुमची कन्सिस्टन्सी चांगली असेल ना तर ते योग्य लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवतच असतं. आणि त्यामुळेच ना आपण आपली कन्सिस्टन्सी चांगली ठेवली पाहिजे. पहिला माझ्यामध्ये सुद्धा ही नव्हती. मलाही खूप जास्त बोर व्हायचं, कारण मी इतकी मेहनत घ्यायचे आणि मला ना जसं हवं तसं रिस्पॉन्स भेटत नव्हता. आधी तरी मला सबस्क्राईब वगैरे खूप कमी होते, व्ह्यूज तर काहीच यायचे नाहीत. पण त्यानंतर मी ना यूट्यूबचा अल्गोरिदम व्यवस्थित जाणून घेतला आणि त्यानंतर ना माझे सबस्क्रायबरसुद्धा आता हळूहळू वाढतात. आपण जर आपल्या चॅनेलवरती कन्सिस्टन्सी व्यवस्थित ठेवली ना तर खरंच एक दिवस आपणही सक्सेस होऊ शकतो. जे पुढे गेलेले क्रिएटर्स आहेत त्यांनीसुद्धा हेच केलेलं आहे, बाकी काहीच केलेलं नाही. त्यामुळेच मी तुम्हाला परत एकदा सांगते की तुम्हाला ना जर ह्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर निगेटिव्ह विचार दूर ठेवा आणि पॉझिटिव्ह विचार ठेवा. बाय बाय.